मी देवेंद्र भाऊंचं स्वागत सर्व तमाम लातूरकरांना मी विनंती करणारे आपल्याला जोरदार असं स्वागत करायचंय। आदरणीय देवेंद्र भाऊ हे रोज राज्यासाठी झटतायत, लातूरच्या विकासासाठी झटतायत आणि मी जोरदार स्वागत आपल्याला त्यांचं करायचंय। मी म्हणणार आहे काय म्हणते लातूर, आपण कमळ 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 म्हणायचंय। काय म्हणतंय लातूर? अहो देवा भाऊंनी आपल्याला लातूर ते मुंबई एक्सप्रेसवे मंजूर करून दिलाय, जोरदार आवाज काढला पाहिजे। काय म्हणतंय लातूर? पुन्हा एकदा काय म्हणतंय लातूर? आदरणीय देवेंद्र भाऊंचे मी फक्त 2 उदाहरणं सांगतो आणि एका कार्यकर्त्याला काय लागतं तर आपल्या महाराष्ट्राला विजन देणारं नेतृत्व लागतं। मी आदरणीय देवेंद्र भाऊंकडे एक युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून एक निवेदन घेऊन गेलो होतो आणि ते निवेदन आपलं लातूरच्या शिक्षणासंदर्भात होतं। मी देवेंद्र भाऊंना निवेदन दिलं आणि मी म्हणालो, भाऊ 2019 मध्ये लातूर जिल्ह्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा फक्त 14% होता। आता बऱ्याच जणांना ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ काय असतं माहिती नसतं। जेव्हा 12वी नंतर 100 पैकी किती आपल्या जिल्ह्यातले विद्यार्थी उच्च शिक्षणाला जाऊ इच्छितात असा आकडा काढला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्याची ओळख होती। आणि मी लगेच भाऊंना म्हणालो की भाऊ फक्त 14% आमची मुलं उच्च शिक्षण घेतायत। लगेच देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं की अजित मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राची ही आकडेवारी 45% होती। तुम्ही मला सांगा एवढा सखोल अभ्यास करणारा नेतृत्व आपल्याला मिळालंय ज्याच्या दृष्टीमध्ये महाराष्ट्राला विकसित करण्याचं धोरण लपलेलं आहे। एकदा इकडं आपल्या एअरपोर्ट वरती त्यांचा हेलिकॉप्टरला उशीर झाला आणि आम्ही तिथे बसलो होतो। देवेंद्र भाऊ विकासात्मक प्रत्येक गोष्ट तळमळीने सांगत होते। त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि ते ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकी प्रेरणा वाटली। ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही 16,000 मेगावॉटची सोलार एनर्जीची उत्पत्ती करतोय, सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही सोलार पंप देतोय। आणि तुम्हाला माहिती आहे का की 16,000 मेगावॉटची निर्मिती झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 320 कोटी जेवढे झाडं आपण लावल्यानंतर जे प्रदूषण कमी होणार होतं तेवढं ह्या 16,000 मेगावॉट मधून झालेलं आहे असं म्हणणारं नेतृत्व आपल्याला मिळालंय। आणि म्हणून भाषण करणं सोपं आहे पण विजन घेऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं अवघड आहे। असं नेतृत्व देवेंद्र भाऊंचं असल्या कारणानं आता लातूरचं इंजिन सुद्धा महाराष्ट्राच्या इंजिनला आपल्याला जोडायचं करणार आहे। आणि म्हणून वरती नरेंद्र मोदींचं सरकार आहे, खाली देवेंद्र भाऊंचं सरकार आहे। लातूरचा विकास करायचा असेल तर हे इंजिन सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं करावं लागेल अशी विनंती तो उपस्थित सर्वांना करतो। मी आता इथं उपस्थित आपल्या जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष सर्वांना विनंती करतो की आपण आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायचंय। या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष आदरणीय अजितराव शैलेश लाहोटी, गुरुनाथजी मगे आणि परवा ज्यांनी संबंध जिल्ह्यातल्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवला असे नगराध्यक्ष उदगीर, अहमदपूर, रेणापूर आणि निलंग्याचे हे सगळे मिळून स्वागत करतायत। स्वागत करताना या नगरीचं आराध्य दैवत शंभू महादेव, सिद्धेश्वराची प्रतिमा आणि सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानची शॉल आदरणीय भाऊंना दिली जाते। हे गाव शंभू महादेवाचं आहे, शंभू महादेवाचं अधिष्ठान आमच्या गावाला आहे आणि हे गाव कायम त्या महादेवाच्या सावलीमध्ये सदैव सुरक्षित राहिलाय। त्याच महादेवाच्या पावन स्मृतीस, त्याच महादेवाच्या पवित्र चरणाशी समर्पित भारतीय जनता पार्टी आज इथं भाऊंचं स्वागत झालंय। मला भारतीय जनता पार्टीचा यानंतर आपल्या लाडक्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना अशी विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायास संबोधित करावं। महापालिका 2026च्या या निवडणुकीसाठी आजच्या प्रचार सभेत उपस्थित तुमचे माझे सर्वांचे प्रेरणास्थान आणि महिलांचे विशेष करून लाडके देवाभाऊ
या मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, या मंचावर उपस्थित संभाजी भैया, अभिमन्यू भैया, रमेश आप्पा, बसवराज पाटील, अजित पाटील, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं आजचे उत्सव मूर्ती जे आहेत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत 70 उमेदवार. आपण भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे लातूर आणि पंचक्रोशीतील सर्वजण आणि विशेष करून आपले लाडके देवाभाऊ यांना ऐकण्यासाठी जमलेले आपण सर्वजण. भाऊ, इलेक्शन लागलेलं आहे आणि इलेक्शन लातूरचा जे प्रचार असतो तो नेहमीच टाउन हॉलची सभा त्याचा दिशा ठरवत असते. आपल्या या सभेला हा आजचा जो प्रचंड प्रतिसाद आहे, आम्हाला नक्की खात्री आहे की लातूरला 70च्या 70 सीट भारतीय जनता पक्षाच्या लागल्याशिवाय राहणार नाहीत. भाऊ, 2012ला महापालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली. महापालिका अस्तित्वात आल्यावर तात्कालीन जे आमचे पालक होते त्यांनी लोकांना भाषणातून भावनिक आव्हान केलं, आता ही सगळी जबाबदारी तुमची आहे. लातूरकर नेत्यांवर अफाट प्रेम करतात. लातूरकरांनी ती जबाबदारी स्वतःच्या मनावर, हृदयात आणि घेतली आणि भाऊ 2012 पासून नेत्यांनी टाकलेली जबाबदारी मतदार उचलत आला. पण कमालीची गोष्ट आहे की ज्यांची जबाबदारी मतदारांनी खांद्यावर घेतली त्यांनी मात्र त्यांची जबाबदारी निभावण्याचा कसलाच प्रयत्न केलेला नाहीये. नुसतं भावनिक करून ज्या निवडणुका केल्या जातात त्याच्यावर लातूरकर आता विचार करणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की देवेंद्र भाऊ म्हणजे विकास. देवेंद्र भाऊ म्हणजे विकासाचा जो एक चेक असतो ना, तुम्ही कधीही बँकेत ब्लँक चेक असतो तसं आहे. कारण भाऊ, मराठवाड्याला आपण वॉटर ग्रीड दिलंय. मराठवाड्यातल्या या तहानलेल्या जनतेला फक्त आणि फक्त ह्या भगीरथांनी मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड प्लॅन करून आपल्याला पाण्याची समस्या नेहमीसाठी मिटवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आदरणीय देवेंद्र भाऊंनी आपल्यासाठी केलेली आहे ती जलयुक्त शिवार. आपला मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. इथल्या लोकांनी कायम पाण्यासाठी संकट हे केलेलं आहे, तोंड दिलेलं आहे. पण आदरणीय देवेंद्र भाऊंनी जलयुक्त शिवारची योजना आणली आणि आमच्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो आत्ताच मागच्या अधिवेशनामध्ये भाऊंनी लातूर ते कल्याण हा मार्ग 5 तासात आपण सर्वजण मुंबईला पोहोचणार आहोत. भाऊ, तुमच्याबद्दल आत्ता नवीन कळलेली एक गोष्ट आहे की भाऊ वकील आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र भाऊ निष्णात आपले राजकारणी आहेत माहिती आहे, आपल्या सर्वांचे पालक आहे हे माहिती आहे. पण देवेंद्र भाऊ, आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा केलेला आहे हेही एक नवीन गोष्ट आपल्याबद्दल कळलेली आहे. भाऊंनी मुंबईचा नव्हे तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. भाऊ, त्याचा एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण लातूर, मी देवाभाऊ आपल्या सर्व लाडक्या बहिणींची किती काळजी घेतात. इकडे बसलेल्या बहिणींना मी सांगू इच्छिते, मागच्या विधानसभेमध्ये भाऊंनी तुमची प्रतिनिधी म्हणून मला इथून लातूर विधानसभेतून तिकीट दिलं. आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षावर, देवेंद्र भाऊंच्यावर आणि आमच्यावर अफाट असं प्रेम दाखवत लातूरचा इतिहास घडेल अशी ही निवडणूक झाली. निवडणुकीचा निकाल काय लागला हे महत्त्वाचं नव्हतं, पण देवेंद्र भाऊंनी निकाल लागल्यावर ताई तुम्ही छान लढलात हा एक शब्द त्यांचा माझा पूर्ण शीन गेला. भाऊ, त्या शब्दाने दुसऱ्या दिवशीपासून मी या ग्राउंडवर आले. भाऊ, इथे ज्या महिला आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत, पण त्या प्रत्येकाची ही भावना आहे की आमचा सख्खा भाऊ सणाला सुद्धा आम्हाला ब्लाऊज पीस घेत नाही, पण आज गेले 18 महिने झालं देवेंद्र भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये आमच्यासाठी पाठवत आहेत. मी त्या प्रत्येक मायमाऊलीच्या त्यांच्या वतीने आपल्या देवाभाऊचे मी आभार मानू इच्छिते. आपण केलेली प्रत्येक कृती आमच्यासाठी अतिशय एक प्रेरणादायी असते. भाऊ, आपण डिजिटल महापालिकेचा एक नवीन प्लॅन करत आहात किंवा करत नसाल तर आपण त्याच्यासाठी मी आपल्याला विनंती करेन की पारदर्शकता हा तुमच्या पूर्ण प्रशासनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा अंग आहे. त्यामुळे डिजिटल महापालिका ही एक नवीन संकल्पना आपण त्याच्यासाठी घेऊन येणार आहात. भाऊ, लातूरमध्ये महापालिका 2012ला झाली आणि आपण आज 25मध्ये आहोत. महापालिकेचं स्वतःचं इंडोर हॉस्पिटल नाही आहे. भाऊ, इथे जिल्हा रुग्णालय नाही आहे आणि महापालिकेचं इंडोर हॉस्पिटल नाही.
गोरगरीब जनतेने ज्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे त्या जनतेला मात्र हॉस्पिटलसाठी अतिशय त्रास होतो. मी आपल्याला विनंती करू इच्छिते की आपण लातूरचं एक अद्ययावत असं 100 खाटांचं इंडोर हॉस्पिटल आपण आम्हाला लातूरकरांना भेट द्यावं ही माझी आपल्याला विनंती राहील. जाता जाता लातूरकरांच्या थोड्याशा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लातूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. इथे कुठलाही जातीवाद किंवा इथे कधीही जातीय दंगल झालेली नाहीये. त्यामुळं कुठला तरी वेगवेगळा विषय इलेक्शनच्या पुढे लोकांच्या मनात विष पेरून जर कुणी करत असेल तर त्या भूलथापाला आपण बळी पडणार नाही आहोत. भाऊ, लिंगायत समाज लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, इतर आजूबाजूला पण मोठ्या प्रमाणात आहे. लातूरच्या रुद्रभूमीचा म्हणजे दफनभूमीचा, स्मशानभूमीचा, लिंगायत समाजाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. टेक्निकल मुद्द्यामध्ये अडकून त्याच्यावरती समाजाची मोठी गैरसोय होत आहे. या समाजाच्या वतीने आणि लातूरकरांच्या वतीने मी आपल्याला विनंती करू इच्छिते की कन्हेरी येथील जी रुद्रभूमी आहे त्याचाही आपण लिंगायत समाजासाठी आपण विचार कराल याची आम्हाला खात्री आहे. भाऊ, आपल्याला तुमचं कौतुक केलेलं अजिबात आवडत नाही, पण तुम्ही आमच्यासारख्या प्रत्येकाची, आत्ता मी आणि शिवेंद्रराजे बोलत होतो की आपण ज्या घरी होतो, आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, पण फक्त आणि फक्त तुमचं पालकत्व बघून, तुमच्याकडे बघून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहोत. माझ्या आयुष्यात पाटील कुटुंबियात आणि चाकूरकर परिवारावर प्रेम करणाऱ्यांच्यावर मागच्या महिन्यामध्ये अतिशय एक आमच्या व्यक्तिगत असा एक प्रसंग आला. आदरणीय चाकूरकर साहेबांचं निधन झालं. त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्र भाऊंनी माझ्या भावाची भूमिका बजावून 4 तासात भाऊ आपण इथे आलात, हे चाकूरकर परिवार किंवा लातूरचे लोक कधीही विसरू शकणार नाही. मी आपली अत्यंत ऋणी आहे. आपण जे आमच्यासाठी केलं त्याबद्दल मी खूप खूप आपले आभार मानू इच्छिते. भाऊ, आपल्यासाठी मी फक्त 1-2 लाईन्स म्हणून आपली रजा घेणार आहे. मला संयोजकांनी सांगितलं होतं की 2 मिनटं बोला, पण माझ्या प्रचार सभेला भाऊंच्या समोर येण्याचा योग आला नव्हता, म्हणून मी थोडा 2 मिनटाचा अधिक वेळ घेतलेला आहे. फक्त जाता जाता आमचे लाडके देवाभाऊ, भाऊंच्यासाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चनची एक अतिशय माझी आवडती कविता मी भाऊंच्यासाठी 2 शब्दात सांगणार आहे. तू न थकेगा कभी, तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. गेली अनेक वर्ष अनेक अग्निदिव्य पार पाडत भाऊंनी जो प्रवास केलाय त्या प्रवासाला सार्थ अशा काव्य आत्ता ताईंनी सादर केलं. यानंतर आपले लाडके नेते आदरणीय संभाजी भैया. काय म्हणतंय लातूर? असं करून दाखवावं लागेल. काय म्हणतंय लातूर? आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले पालकमंत्री सन्माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, सन्माननीय रमेश आब्बाजी कराड साहेब, सन्माननीय अर्चनाताई पाटील, सन्माननीय बसवराजजी पाटील, माननीय संजयजी, सर्वच व्यासपीठावर माननीय अजितजी पाटील कवेकर, माननीय पाशाभाई पटेल, माननीय सुनीलजी गायकवाड साहेब, सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले वडीलधारी मंडळी, माता भगिनी व सर्वच तरुण मित्रांनो, भाऊ मी 1च मिनिटं आपला घेणार आहे. 2014 पासून तर ते 2026 पर्यंत तमाम महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. आपण ज्यावेळेस महाराष्ट्राला देत असताना आम्ही सर्वजण साक्षीला आहेत. ज्यावेळेस देण्याची वेळ येते तर त्यावेळेस सर्वात अधिकचा वाटा जर आपण कोणत्या जिल्ह्याला दिला असेल त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर. ज्यावेळेस आपण घोषणा केली भाऊ, आम्ही कुणी आपल्याकडे आलो नव्हतो, कुणीच आपल्याकडे मागणी केली नव्हती, पण आम्ही ज्यावेळेस टीव्हीवर पाहिलं
की लातूरहून मुंबईला आता 5 तासात जाणार, तर तमाम लातूरकर त्या ठिकाणी खुश झाला आणि आम्ही त्यावेळेस पासून आपली वाट पाहत होतो कधी आपण लातूरला येणार आणि आम्ही आपले आभार कधी मानणार. भाऊ, ही लातूरची जनता येणाऱ्या 15 तारखेला मतदान रूपी आपल्याला मतदान करून आपले आभार त्या ठिकाणी व्यक्त करणारे हे वचन आम्ही आपल्याला देतो. संकटाच्या काळामध्ये भाऊ लातूरकरांनी जे संकट पाहिलं, खरा माणूस कोण आपला, जो संकटाच्या काळामध्ये आपल्या सोबत येतो. ज्यावेळेस लातूरला पाण्याची टंचाई होती, रेल्वेने पाणी आणून देण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. इथले नेते झोपले होते, कुणाला घेणं देणं नाही. कोविडच्या काळामध्ये आपलं सरकार नव्हतं भाऊ, पण त्यावेळेस इथले पालकमंत्री इथले आमदार अमित देशमुख होते. साधं ऑक्सिजनचं सिलेंडर दिले नाहीत, रेमडेसिवीर दिले नाहीत, पण ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, ऑक्सिजनच्या मशीन असतील, हे नागपूरहून मुंबईहून आपण आमच्या लातूरला पाठवलं. आम्ही कधी विसरणार नाही. संकटाच्या काळामध्ये आपण आमच्यासाठी आलात. मी आपल्याला आवर्जून सांगतो, आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत. आम्ही आपल्याला बोलत असताना, मागणी करत असताना एकच आहे, भाऊ आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे, पाणी. बरोबर आहे का नाही? आज देखील भाऊ निष्क्रिय इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आज लातूरकरांना स्वच्छ पाणी भेटत नाही, एवढीच मागणी आहे. मी मंत्री असताना आपण वॉटर ग्रीड मंजूर केला. काँग्रेसचं सरकार आलं, फाईल घेतली, कचरा कुंडीत टाकली, म्हणजे आपल्या हक्काचं पाणी त्यांनी परत घेण्याचं काम केलं. भाऊ, सर्वजण आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काय म्हणतो, काय नाव, देवाभाऊ कुणाला म्हणतो आपण? एकदा एका आवाजात सांगा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे? ताई आपल्याला सांगतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय आहे? आम्ही आपल्याला देवाभाऊ म्हणतो. तुम्ही आमचे भाऊ आहात, देवेंद्रजी आपले भाऊ आहेत. बरोबर आहे का नाही ताई? तर आपले भाऊ आपल्या लेकरांचे काय झाले? आपल्या मुलांचे काय झाले? ते मतदान करायला जाण्यापूर्वी एकच विचार करायचं, डोळे बंद करायचं, ईश्वराला आठवण करायचं आणि विचार करायचं की आपल्या लेकरांसाठी चांगले दिवस कोण आणू शकतंय. तर त्यावेळेस तुम्हाला एकच चेहरा समोर दिसेल, त्यांचं नाव आहे आदरणीय देवाभाऊ, आणि मतदान आपल्याला कमळावर त्या ठिकाणी करायचंय. भाऊ, लातूरकरांच्या वतीने बऱ्याच काही गोष्टी आहे, पण वेळेची मर्यादा आहे. मी आपल्याकडे 2च विषय ठेवणार आहे. आत्ताच ताईंनी माननीय चाकूरकर साहेबांचा उल्लेख केला. आमच्या कुटुंबातले सर्वात आदरणीय त्यांनी होते. इथं समोर महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये आदरणीय चाकूरकर साहेब पहिल्यांदा नगर अध्यक्ष होते. आम्ही तमाम लातूरकरांच्या वतीने आम्ही आपल्याकडे मागणी करतो की याच महानगरपालिकेमध्ये समोर आदरणीय चाकूरकरांचं स्मारक उभा टाकायला पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. भाऊ, छत्रपती शिवरायांचा ट्रॅफिक येत असताना आपण पाहिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा अधिक आपणच आम्हाला द्याल. मी आपली वेळ न घेता 15 तारखेला काय म्हणते लातूर, धन्यवाद भैया. यानंतर आदरणीय आपले पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायास संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, भारत माता की. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपण विजयी करावेत हे सांगण्यासाठी आलेले आपले सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले सर्वांचे लाडके देवाभाऊ, त्याचबरोबर या
ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मान्य संभाजी पाटील निलंगेकर भैया, मान्य आमदार अभिमन्यूजी पवार, माझे दुसरे सहकारी मित्र, त्याचबरोबर मान्य रमेश अप्पा कराड, त्याचबरोबर मान्य अर्चनाताई चाकूरकर, त्याचबरोबर मान्य संजयजी कोडगे, मराठवाडा संघटन मंत्री, माजी मंत्री माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर, त्याचबरोबर माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, आपले जिल्हा अध्यक्ष मान्य बसवराज पाटील, अजित पाटील कवेकर, आपले शहर जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर मान्य पाशाबाई पटेल आणि उपस्थित माजी आमदार सुधाकर श्रृंगारे, स्टेजवरील सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, सर्व जिल्ह्यातनं आलेले पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व लातूरच्या बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि उपस्थित वडीलधारी सर्व मंडळींनो, आज लातूर पॅटर्न शिक्षणामध्ये या महाराष्ट्रात आणि या देशात कायम झालेला ही वस्तुस्थिती आहे. आणि आज लातूरमध्ये विकासाचा पॅटर्न सुरू करण्यासाठी देवाभाऊ आपल्यापर्यंत आले ते आपण लातूरकरांनी लक्षात घेतलं पाहिजे. बंधू भगिनींनो, ही 5 वर्षाची निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये आपलं मतदान हे फक्त नगरसेवक निवडून देण्यापुरतं नाही आहे, नुसतं महानगरपालिका निवडून देण्यापुरतं नाही आहे, तर या निवडणुकीचं मतदान हे लातूर शहराची वाटचाल पुढचे 25-30 वर्ष कशा दृष्टीनं होणार आहे, या शहराची प्रगती कशा दृष्टीनं होणार आहे, याच्यासाठी होणारी ही निवडणूक आहे. हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं. आणि माझी आपल्याला म्हणून विनंती आहे की आज ज्याचा उल्लेख मगाशी भैयांनी केला, संभाजी भैयांनी, की आपण कुणीही मागणी करायला गेलो नव्हतो, आपण कुणीही सांगायला गेलो नव्हतो, पण आज ताईंनी पण त्यांच्या भाषणात उल्लेख केला, आज लातूर ते मुंबई हा प्रवास माझ्या लातूरकरांचा 4 ते 5 तासात झाला पाहिजे, हे स्वप्न, ही जिद्द मनामध्ये बाळगून देवाभाऊंनी आपल्याला लातूर ते मुंबई हा एक्सप्रेस हायवे तुमच्या आमच्या सर्वांसाठी दिला. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे हे आपल्यासाठी निर्णय घेणारं, आपल्या लातूर जिल्ह्यासाठी, लातूर शहरासाठी विकास आणणारं नेतृत्व देवाभाऊंचं आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारानं आपली महानगरपालिका भाजपच्या विचाराची आताच्या याच्यामध्ये आणणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आज लातूर शहरामध्ये काही प्रश्न मूलभूत असे होते. मी ज्यावेळेला पालकमंत्री झालो, इथं आलो, त्यावेळेला पहिला प्रश्न लोकांनी सांगितला, पत्रकारांनी सांगितला, आपल्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न मिटवा. आणि मी इथं सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण हा मला वाटतंय 14-15 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न सिव्हिल हॉस्पिटलचा आपण मिटवला, जागा आपण उपलब्ध करून घेतली, त्याला लागणारा निधी आपण उपलब्ध करून घेतला आणि त्याची आता कामाची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हा आज एवढे प्रदीर्घ वर्षाचे प्रश्न चुटकीसरशी आपल्या नेत्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातून आज आपले सुटलेले आहेत. पुढच्या ह्याच्यात सुद्धा ज्याचा उल्लेख या ठिकाणी संभाजीभाईंनी केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं नूतनीकरण असेल, तिथं असणारी जी ट्रॅफिकची कोंडी होतीये, त्याच्यासाठी लागणारे जे काही उपाययोजना असतील, रिंग रोडची उपाययोजना असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागणार आहे. आपली महानगरपालिकेची ताकद कमी आहे, आपलं उत्पन्नाची साधनं कमी आहेत, त्यामुळं ही सर्व विकास कामं करण्यासाठी आपल्याला देवाभाऊंचं सहकार्य हे लातूरकरांना लागणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व मोठ्या कामांसाठी आपल्याला महानगरपालिका पण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आणणं गरजेचं आहे. हे सर्व माझ्या लातूरकरांनी लक्षात घ्यावं, ही माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इथं काम करत असताना आम्ही सगळे
अतिशय गुण्यागोविंदानं काम करतो, एकत्र राहून काम करतो, ज्याचा उल्लेख भैयांनी केला की शिवाजीराव पाटील चाकूरकरांचं या ठिकाणी स्मारक व्हावं आणि नक्की आम्ही सर्वजण म्हणजे देवाभाऊंच्या आदेशानं आम्ही काम करूच करू आणि ते आदेश आपल्या सर्वांच्या समोर देवाभाऊ आपल्याला सगळ्यांना देतील. पण एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांचं स्मारक, त्यांची स्मृती या लातूर शहरामध्ये कायम राहावी ही आमची सर्वांची, भाजपच्या आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आकांक्षा आहे. त्यामुळे ती देवाभाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वाला जावी. आज मी ज्या मराठा समाजातनं येतो, मला माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सुद्धा एक सांगायचंय, एक आठवण करून द्यायची आहे, एक जाणीव आपण सर्व मराठा बांधवांनी ठेवली पाहिजे की आपल्यासाठी निर्णय घेणारं नेतृत्व सुद्धा देवाभाऊंचंच होतं. आपल्याला सुद्धा न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनीच केलं. ज्या वेळेला हैदराबाद गॅझेटचा विषय आला त्यावेळेला देवाभाऊंनीच हा निर्णय घेतला, हे मराठा बांधवांनी सुद्धा लक्षात ठेवावं. त्यामुळे ज्यांनी केलंय त्यांनी केलं म्हणण्याची आपण सुद्धा मानसिकता किंवा त्याला दानत म्हणतो ही आपण सुद्धा मराठा समाजानं दाखवली पाहिजे. आपल्याला बाकी पक्षांनी नुसतं खेळवलं, वापरलं, पण आज खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी मराठा समाजाला करून दिलं. हे मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांनी सुद्धा आता कुठेतरी आपल्याला जे एवढं मदतीचा हात त्यांनी पुढे केलाय, आता आपण सुद्धा कुठेतरी त्याच्यातनं उतराई होण्याचं काम केलं पाहिजे आणि भाजपला साथ दिली पाहिजे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आज मी काम करतोय, मला इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना जरी आज मी एक छत्रपतींच्या घराण्यातला जरी एक सदस्य असलो किंवा त्या घराण्याचा एक वारस जरी असलो तरी मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देताना देवाभाऊंनी बोलवून सांगितलं की राजे, तुम्हाला मी लातूरला पाठवतोय, लातूरची जबाबदारी देतोय, पण तुम्ही लातूरचे सेवक म्हणून चाललाय हे लक्षात ठेवा. लोकांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये बारीकचा कुठलाही प्रश्न असू दे पण तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आपला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवणारा तिथला मतदार, ह्याला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे हे त्यांनी मला सांगून इथं पाठवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या या लातूर शहराच्या विकासामध्ये एक पालकमंत्री म्हणून आणि सर्व आमच्या इथं असणारे सहकारी आमदार, भारतीय जनता पार्टीचे आणि पदाधिकारी आम्ही सगळेजण ताकदीनं काम करू. आज जिल्ह्यात नगरपालिकेचे निकाल झाले. आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला नगरपालिकेच्या ह्याच्यात फार चांगलं यश मिळालं. आज राज्यातली नगरपालिकेची अवस्था बघा, सगळीकडं भाजपला यश मिळालंय. तेव्हा आता आपण पण वेगळं काही डोक्यात ठेवून मनात ठेवून चालणार नाही. आता आपल्याला सुद्धा जे वातावरण राज्यात आहे, आज भाजप हा राज्यातला एक नंबरचा पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालाय आणि तीच परिस्थिती या ठिकाणी आपल्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरोधात, प्रवाहाच्या उलट्या दिशेनं जाऊन उपयोग नाही. त्यामुळे आपल्याला सुद्धा सर्वांना प्रवाहाबरोबर राहणं आणि आपलं शहराचा आपला विकास करून घेणं, आपल्या शहराची प्रगती करून घेणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. बंधू भगिनींनो, शेवटी एवढंच सांगतो की देणारा आपला देवाभाऊ आहे, घ्यायचं काम आपण करायचं हे लक्षात ठेवा. आपल्याला भरभरून इकडून मिळणार आहे. आपल्यासाठी या राज्याची तिजोरी कधीही कमी पडणार नाही. एवढं देण्याची ताकद आणि एवढं देण्याची दानत आपल्या देवाभाऊंमध्ये आहे. त्यामुळं आता घ्यायचं कसं आणि किती आपण आणू शकतो ह्याचा विचार मतदार म्हणून आपण केला पाहिजे आणि भाजपला साथ दिली पाहिजे. तरच लातूरचा विकास आणि लातूरची प्रगती आणि या शहराचा चेहरामोहरा आपण बदलू शकतो. एवढंच लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना कमळाच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या ही विनंती आपला पालकमंत्री म्हणून आपल्याला सर्वांना करू इच्छितो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ज्यांची आपण वाट पाहतोय माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, मागच्या, या बाजूच्या आणि इकडच्या सगळ्याच बहिणींना विनंती आहे की भाऊ इथं येण्याआधी आपण आपले हात वर करून भाऊंना आशीर्वाद द्यायचा आहे.
लाडक्या बहिणींना इकडं इकडं बघायचं आहे, तिकडं नाही. हा, ते स्क्रीनवर बघितल्यामुळं दिसत नाही. इकडं आहेत भाऊ. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. ज्यांची आपण आगमनाची वाट पाहत होतो अशा आदरणीय देवाभाऊ, ज्यांच्या शब्दांची धार बहार आपल्या सगळ्यांसाठी आज इथं वाहणार आहे, अशा आदरणीय भाऊंना मी विनंती करतो की भाऊ या अफाट जनसमुदायास आपण संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या विराट अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपले माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार रमेश अप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, आपल्या लातूरच्या या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, संजयजी कोडगे, जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील, शहर अध्यक्ष अजितजी कव्हेकर, सुनीलजी गायकवाड, सुधाकरजी श्रिंगारे, ज्यांनी आपल्याला समर्थन दिलं ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप भाऊ कवाडे, पाशाजी पटेल, शिवाजीराव कव्हेकर, बबरूवान खांदारे, गोविंद अण्णा केंद्रे, त्र्यंबकजी भिसे, अरविंद पाटील निलंगेकर, दिलीपजी देशमुख, गणेशराव हाके, राहुलजी केंद्रे, शैलेश भाऊ लाहोटी, अमोल निवदे, गुरुनाथ मगे, देवीदास काळे, शैलेश गोजमगुंडे, संजय हलगरकर, स्वातीताई हुंडे, त्याचप्रमाणे शोभाताई अकनगिरे, स्वप्नील वंते, संजय गिर, निखिल गायकवाड, राहुल भुतडा, निर्मलाताई कांबळे, सुरेश जाधव, काकासाहेब चौगुले, रोहित पाटील, गोपाळ वांगे, सचिन सुरवसे, मंचावर उपस्थित आपले सर्व मान्यवर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं. आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला. चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील
खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे. हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते. ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते आहे. आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे. आणि म्हणूनच आजही आपण पाहतो मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे, या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं. खरं तर बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी ज्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली, विजयाच्या जवळ पोचल्या होत्या, थोडक्यानी राहिल्या, पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला पूर्णपणे आहे. मला आजही तो दिवस आठवतो. 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये, या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातनं वेगवेगळ्या योजना आपण केल्या. जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली. खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव, लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे, या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं. ही गोष्ट वेगळी आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं. पण चिंता करण्याचं कारण नाही, पुन्हा सरकार आलं, आता आपण त्याला चालना दिली आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 259 कोटी रुपयाची योजना लातूर करता आपण मंजूर केली. 22% कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे. धनेगाव धरणापासून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाईपलाईन असेल, त्यातनं आपण पाणी पुरवठा करणार आहोत. आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही. मी कोणावर टीका करण्याकरता या ठिकाणी आलो नाही, पण काही लोकांनी अशा प्रकारे या ठिकाणी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर 100 दिवसात पाणी देईल, नाहीतर राजीनामा देईल. त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, मी कोणावर टीकाच करत नाही. मी तर
विकासाबद्दल बोलण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आज आपण बघा, माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारे 2014 नंतर शहर विकासाच्या योजना आणल्या, त्यामुळे आज शहरं बदलत आहेत. जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशामध्ये एक राज्यकर्त्यांची भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास. संकल्पना बरोबर होती, कुठेही चूक नव्हती. पण त्याच वेळी आपल्या राज्यकर्त्यांना हा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत, शहरांमध्ये लोक राहतात. शहरांमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांनाही आपल्याला सुखसोयी द्याव्या लागतील. शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय याचाही विचार करावा लागेल. पण कुठलंही नियोजन आपण केलं नाही. परिणाम काय झाला बघा, गावाकडनं लोक शहरामध्ये येत होते, शहराची लोकसंख्या वाढत होती. नियोजनाभावी ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसत होता, अतिक्रमणं होत होती, झोपडपट्ट्या बसत होत्या. मग पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या, मग घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, नालीमधनं गटारी व्हायला लागली, दुर्गंधी, मच्छर अशा पद्धतीची शहरांची अवस्था झाली. तेच पाणी विहिरीत जायला लागलं, तेच नदीत जायला लागलं, तेच आपल्या तलावात जायला लागलं, जलस्रोत प्रदूषित झाले. पण शहरांकरता कुठल्याही योजना नसल्यामुळे शहरं ही बकाल होऊ लागली. ज्या शहरांकडे लोक आशेने पाहत होते, आपलं कल्याण करण्याकरता आले होते, तीच शहरं कुठल्या तरी बकाल अवस्थेत जाताना आपल्याला पाहायला मिळाली. पण 2014 साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, गावाचा विकास तर महत्वाचा आहेच, पण शहराचा विकास देखील तेवढाच महत्वाचा आहे. कारण देशाच्या GDPच्या 65% GDP हा शहरात तयार होतो. लोक शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराकरता शहरामध्ये येतात. येणाऱ्या लोकांकरता, गरिबांकरता, मध्यमवर्गीयांकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, त्यांच्याकरता सोयी तयार कराव्या लागतील. पिण्याचं पाणी, गटारी, रस्ते, त्या ठिकाणी घरांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये 70 वर्षानंतर मोदीजींनी पहिल्यांदा शहराकरता, शहराच्या विकासाकरता योजना तयार केल्या, ज्यामध्ये स्मार्ट सिटीची योजना असेल, अमृत भारत शहरांची योजना असेल, ज्यामध्ये स्वच्छ भारत शहरी मिशन असेल, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल. अशा अनेक योजनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे शहरांकरता देणं सुरू केलं. एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला ताई, तर 50,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शहरांना मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि शहरं बदलायला लागली. आज हे तुम्हाला 200 कोटी रुपये जे आम्ही देतो, हे कुठनं येत आहेत? हे सगळे मोदीजींनी दिलेले पैसे आहेत. हे अमृतमधले सगळे पैसे आहेत. आज आपण पाहतोय पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी जो पैसा आपल्याला मिळतोय, अमृतच्या योजनेतनं मिळतोय. भुयारी गटाराकरता 305 कोटी रुपये आपल्याला मिळाले. हा सगळा अमृतचा पैसा आहे, माननीय मोदी साहेबांनी दिलेला पैसा आहे, की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भुयारी गटाराची योजना करतोय. 53 MLDचा सांडपाण्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प करतोय. कारण मोदीजींनी सांगितलं, हे घाण पाणी, सांडपाणी आता नदी नाल्यांमध्ये, विहिरीमध्ये जाणार नाही, ते भुयारी गटारातनं STP मध्ये जाईल. त्या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया होईल, त्यातली जी विष्ठा आहे ती बाजूला काढली जाईल, मैला बाजूला काढला जाईल, त्याचाही उपयोग खत निर्मितीमध्ये केला जाईल आणि उरलेलं जे शुद्ध पाणी आहे तेच नदीमध्ये, नाल्यांमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडलं जाईल, ते दुसरीकडे जाणार नाही. अशा पद्धतीनं आज हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि शहरं आपली चांगली होत आहेत. आज आपण बघा, मागच्या काळामध्ये शहरांमध्ये घनकचऱ्याचे ढीग होते. घनकचरा आपली लायबिलिटी होती. पण मोदीजींनी सांगितलं, घनकचऱ्याला संपत्ती समजा. आज घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार, राज्य सरकार पैसा देत आहे. हा घनकचरा आता लायबिलिटी नाही आहे, ती आपली संपत्ती झाली आहे. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आता आपण खतांची निर्मिती करतो. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पेलेट आपण तयार करतो, जे वीज
निर्माण करणाऱ्या कंपनीला विकता येतात आणि आता तर मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून आम्ही विद्युत निर्मिती देखील सुरू केलेली आहे. त्यातनं पैसा हा आज आपल्या या सगळ्या महानगरपालिकांना त्या ठिकाणी प्राप्त होतोय. याकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये मागच्या काळात आपण काही योजना कचऱ्याच्या संदर्भात देखील या महानगरपालिकेमध्ये आपण सुरू केल्या. पण माझी अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये लातूरला एक मॉडेल शहर म्हणून आपण तयार केलं पाहिजे आणि या ठिकाणचा जेवढा कचरा आहे हा सगळा कचरा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय. आणि त्याचसोबत खऱ्या अर्थानं या लातूरमधल्या जे काही आमचे सामान्य लोक आहेत यांच्याकरता रुग्णालयाचा विषय ताई तुम्ही ठेवला. पालकमंत्री महोदयांनी सांगितलं, आता तो प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. या ठिकाणी लातूरमध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं जिल्हा हॉस्पिटल आणि रुग्णालय हे आम्ही तयार करणार आहोत. सर्व प्रकारच्या रोगांचा इलाज हा त्या ठिकाणी झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आणि हे करत असताना मला हे देखील आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की मागच्या काळामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही आपण विस्तार केला आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे नाही आहे काय कागदपत्र आहे या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक गरीबाला मध्यमवर्गीयाला प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत केला आहे. त्याचं ऑपरेशन आपण मोफतमध्ये करतो. आणि एवढंच नाही तर पूर्वी 1200 आजारांवर मोफत उपचार व्हायचा. आता 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आम्ही त्यात निर्णय केला. आता 2400 आजार त्याच्यामध्ये समावेश केले आहेत. 2400 आजारावर आता कोणालाही एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. आणि 10 आजार आम्हाला असे लक्षात आले की ज्या आजारांमध्ये 5 लाखात होत नाही त्या आजारांमध्ये त्यापेक्षा जास्त पैसे लागतात. अशा 10 आजारांमध्ये 35 लाख रुपयापर्यंत आम्ही इलाज मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून एकीकडे मोफत इलाज तर करणारच आहोत पण दुसरीकडे त्या इलाजाकरता चांगल्या व्यवस्था चांगले दवाखाने खाजगी असतील सरकारी असतील सरकारी क्षेत्रामध्ये कॅन्सरची ग्रीड आपण तयार करतो कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लातूरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फुटाच्या पुतळ्याचा एक 22 कोटीचा आम्हाला त्या ठिकाणी आराखडा मिळाला होता. त्याच्या पहिल्या टप्प्याचे 10 कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि उरलेला निधी देखील त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आपण लातूरच्या नाट्यगृहाला देखील पहिल्या टप्प्याचे 15 कोटी दिले आहेत. 26 कोटी रुपये अजून द्यायचे आहेत. एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी तयार करायचं आहे. त्याकरता देखील आपण उरलेला निधी देणार आहोत. शादीखाना असेल किंवा इतर सगळी कामं असतील ही सगळी कामं या ठिकाणी आपण निश्चितपणे करणार आहोत. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या कामांकरता निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं होत आहे. केशवराज मंदिर असेल भक्त निवासाची कामं असतील या सगळ्या कामं आपण या ठिकाणी करतो. आणि हे सगळं करत असताना आज लातूरमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे. आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो जो चौक आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे. आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे जिथे त्यांचा पुतळा आहे तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच PWD मंत्री आहेत. त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाईन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू. पण त्याच वेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात. मला सांगताना आनंद वाटतोय ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत. म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्याला निश्चितपणे सुधरवता येईल.
नगरोत्थानमधनं 78 कोटी रुपये आपण रस्त्यांकरता दिलेले आहेत. या ठिकाणी जो काही विलासराव देशमुख मार्ग ते शिवाजी चौक असा जो काही रस्ता आहे त्याच्याही विकासाच्या संदर्भात आपण एक प्रस्ताव मंजूर केला आहे. शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक मान्यता देतो. आपत्ती सौम्यीकरणाच्या अंतर्गत जे काही पुराचं पाणी शिरत आहे त्याकरता 50 कोटी रुपये भिंत बांधण्याकरता आपण दिले आहेत. PM बस सेवेच्या अंतर्गत 20 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं लातूरला आधुनिक करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. आज अर्चनाताईंनी या ठिकाणी सांगितलं ही जुनी मागणी आहे. आमच्या लिंगायत समाजाची जी रुद्रभूमी आहे त्या रुद्रभूमीच्या संदर्भात काही अडचणी आल्या आहेत. मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये या सगळ्या अडचणी या दूर करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या लिंगायत समाजाकरता ही जी काही या ठिकाणी रुद्रभूमी आपल्याला द्यायची आहे ती रुद्रभूमी देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून करू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आमचे संभाजी भैया अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली. ही रेल्वेची कोच फॅक्टरी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात मोठं काम चालू होत आहे. त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये मेट्रो आणि आपल्या ज्या अमृत भारत ट्रेन्स आहेत वंदे भारत ट्रेन्स आहेत त्याची निर्मिती तिथे होणार आहे. काही लोक प्रश्न विचारायचे इथे खरोखर काही होणार आहे का. आज ते जाऊन पाहू शकतात आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पुढच्या काळामध्ये तिथे जे आपण प्लॅन तयार केले आहेत त्या प्लॅनमुळे किमान 10,000 आमच्या लातूरच्या तरुणांना त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ज्यावेळेस मी समृद्धी महामार्ग तयार केला अनेक लोकांनी विरोध केला. पण आज समृद्धी महामार्गाने काय किमया केली. समृद्धी महामार्गामुळे देशामध्ये राज्यामध्ये नवीन मॅग्नेट तयार झाले, नवीन इंडस्ट्रियल एरिया तयार झाले. नागपूर सारखा एरिया हा आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं. मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे नवीन मॅग्नेट तयार झालं. आज देशाच्या इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोर्टशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला. त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय. आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे. मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही. आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी, लातूरपासनं JNPT पोर्ट आणि लातूरपासनं वाढवणचं बंदर हे 2 जर आपण जवळ आणलं तर लातूरमध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेसवे लातूर पासून मुंबईपर्यंत आम्ही नेतोय. 5 तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केलाय. त्या बोगद्याने JNPT किंवा आपल्या अटल सेतूपर्यंत पोहोचणार आहोत आणि अटल सेतूवरनं पुढच्या 25 मिनिटांमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहात. अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबईजवळ आणण्याचं काम केलं आहे. हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचं आहे किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता हा रस्ता नाही आहे. मी तुम्हाला सांगतो लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे. मी आजच सांगतो ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल, लोक मला वेड्यात काढायचे. आजची परिस्थिती आहे सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं. सगळ्या जमिनी संपल्या, सगळे भूखंड संपले. आता 10,000 एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय. उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि आमच्याजवळ जागा उरलेली नाही. तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे
लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे. आज ही जी महानगरपालिका या ठिकाणी आहे, या महानगरपालिकेच्या माध्यमातनं एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं लातूर आपल्याला तयार करायचं आहे. आणि संभाजीराव, आपण खूप योग्य मागणी केली. चाकूरकर साहेबांचं स्मारक या महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे, ही आपली मागणी अतिशय उत्तम आहे. आणि त्याकरता तुम्ही स्मारकाचा आराखडा बनवून राज्य सरकारकडे पाठवा. महानगरपालिकेच्या पैशाने नाही, राज्य सरकारच्या पैशाने हे स्मारक त्या ठिकाणी आपण तयार करू. ही महानगरपालिका पुढच्या 5 वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जर आपण आणली, मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, या लातूरचा चेहरा बदलवण्याचं काम आम्ही करू. या लातूरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. आम्ही केवळ आश्वासन देणारे नेते नाही आहोत, जे आश्वासन देतो ते पूर्ण करणारे नेते आम्ही आहोत. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुम्ही बघा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं. एकट्या भाजपला 137 जागा मिळाल्या. लोक म्हणायला लागले, या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. लाडक्या बहिणींनो, आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आणि तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण या निमित्ताने मला आमच्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे, आता ताई, आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहीण ठेवायचं नाही आहे, आता माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे. आता मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दीदी ही योजना या ठिकाणी आणलेली आहे. आणि रमेश अप्पा, आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 50 लाख लखपती दीदी मी बनवून चुकलेलो आहे. आता 1 कोटीकडे आकडा चाललेला आहे. 1 कोटी आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी होतील. मी पुढच्या वेळेस आल्यानंतर लातूरच्या सगळ्या नेत्यांना विचारणार आहे, माझ्या लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किती लखपती दीदी तुम्ही तयार केल्या. या सगळ्या नगरसेवकांना आणि महापौरांना विचारणार आहे की तुम्ही या लातूर शहरामध्ये किती लखपती दीदी तयार केल्या. माझ्या लातूर शहराचा क्रमांक लखपती दीदीच्या योजनेतही पहिला असला पाहिजे, या दृष्टीनं तुम्हाला आव्हान करण्याकरता मी आलो आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या लातूरमध्ये आपल्याला विकासाकडे जायचं आहे. कोणावर टीका मला करायची नाही, कोणाबद्दल बोलायचं नाही. याचं कारण आमच्याकडे केलेलं सांगायला आहे, करायचं विजन आहे, परिवर्तन करायचं आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक नवीन अशा प्रकारची पहाट आणायची आहे. मी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, मी ज्याचा उल्लेख करायचं राहिलं, मोदीजींनी आपल्याला गरिबाकरता 30 लाख घरं दिले आहेत. आणि त्यासोबत शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांकरता घरं हे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळणार आहे. पण आमच्या असं लक्षात आलं की घरं तर आपल्याकडे आहेत, पण झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि अतिक्रमण करून राहणारे यांच्याकडे मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे त्यांना घरांचा लाभ घेता येत नाही. 2च महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय, झोपडपट्टीमध्ये राहणारा किंवा अतिक्रमण करून राहणारा जो रहिवासी आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत, त्याचं PR कार्ड देणार आहोत. त्यामुळे संभाजीराव, ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर पहिली जबाबदारी ही आहे की जेवढे लोक या ठिकाणी झोपडपट्टीत राहतात त्या सगळ्यांची यादी तयार करा. आपल्या नियमाप्रमाणे त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या. आणि त्यानंतर जेवढे लोक कच्च्या घरात राहतात, जेवढे, त्या सगळ्यांचा प्रस्ताव तुम्ही राज्य सरकारकडे पाठवा. तेवढी पक्की घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या लातूर शहराला आम्ही मंजूर करून देऊ. आणि त्या माध्यमातून निश्चितपणे लातूर शहरामध्ये आपल्या गरिबांकरता चांगली घरं तयार करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण हातामध्ये घेऊ. मी आज पुन्हा एकदा लातूरकरांना विनंती करतो, 15 तारखेला निवडणूक आहे. 15 तारखेला आपण मतदान केंद्रावर जा.
गेल्यानंतर मशीनमध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळ दिसेल 4-4 मतं द्यायची आहेत. त्यामुळे फार कन्फ्यूज होऊ नका, इकडचा तिकडचा विचारही करू नका. जिथे 4 कमळं आहेत ती 4ही कमळं दाबा आणि त्या ठिकाणून परत या. 15 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची चिंता आम्ही सगळे मिळून करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतांनी या सभेचा समारोप होईल. सगळ्यांचे मनापासून आभार. आपण आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. ताई जागेवर उभं राहा. राष्ट्रगीत सामूहिक होईल. आपण जागेवर उभं राहायचं आहे. ज्या ठिकाणी आहात तिथेच स्थिर थांबा. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे. जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. सगळ्यांचे आभार. 15 तारीख कमळ. काय म्हणताय लातूर, काय म्हणताय